द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स ही एक हिंदी भाषेतील मिस्ट्री थ्रिलर वेब सिरीज आहे. दिग्दर्शित केलेली आहे आदित्य सरपोतदार यांनी. मुख्य भूमिकेत आहेत राजीव खांडेलवाल आणि सई ताम्हणकर. सिरीजची सुरुवात झाली आहे 31 जानेवारी 2025 रोजी. या सिरीज मध्ये उपस्थित आहे एका खनिजाची शोध कहाणी. त्याचे संदर्भ मिळतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाशी. कथानकाचा आढावा घेऊया. या सिरीज मध्ये मुख्य पात्र म्हणजे डॉक्टर रवी म्हणजे राजीव खांडेवाल यांची भूमिका, जो इतिहासाचा अभ्यासक आहे. त्याची वाटचाल बदलते जेव्हा तो एका न्यायाधीशाशी म्हणजे जज दीक्षित यांना भेटतो. न्यायाधीशाद्वारे त्याला मिळते एक संकेत किंवा रहस्यमय माहिती, ज्याद्वारे तो शोधत राहतो शिवाजी महाराजांच्या काळातल्या शिलेदार किंवा त्या प्रकारच्या संरक्षक समाजाच्या खनिजाचा शोध. पुढे गोष्टी गुंततात. इतिहास, रहस्य, संघर्ष, कोणत्या हातात हा खजिना पडू नये यासाठी पात्रांची स्पर्धा सुरू होते. प्रत्येक भागात नवीन संकेत, कोडे आणि स्थानिक इतिहासाशी जोडलेली माहिती येते. आणि याच्यात विशेष लक्ष वेधून घेण्यासारखे मुद्दे म्हणजे जुना इतिहास, आधुनिक रहस्य यांचं मिश्रण. या प्रकारच्या कथा प्रेक्षकांना आकर्षित करतात. स्थानिक इतिहासाशी माहिती असूनही सिरीज लोकप्रिय आहे कारण ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवते. द सिक्रेट ऑफ शिलेदार्स भाग 1 द बॅक नॉकिंग आवाहन या भागाचा सविस्तर मराठी सारांश. कालावधी सुमारे 45 मिनिटं. प्रकार रहस्य, थ्रिलर, ऐतिहासिक संदर्भ. कथा सारांश बघूया. कथेची सुरुवात होते डॉक्टर रवी देशमुख म्हणजे राजीव खांडेलवाल या तरुण आणि अभ्यासू इतिहासाकडून. तो प्राचीन मराठा साम्राज्याच्या काळातील शिलेदार नावाच्या वीर सैनिकांच्या गूढ संघटनेचा अभ्यास करत असतो. या शिलेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक गुप्त खनिजा सुरक्षित ठेवलेला असल्याची दंतकथा त्याला मोहात पाडते. एके दिवशी रवीला न्यायाधीश दीक्षित म्हणजे अनंत महादेवन यांचा फोन येतो. ते एक वृद्ध पण विद्वान व्यक्तिमत्व आहे. ते रवीला भेटायला बोलवतात आणि त्याला एका जुन्या ताम्रपटाचा तुकडा दाखवतात. त्या ताम्रपटावर विचित्र चिन्हे आणि मराठी संस्कृत मिश्र लेखन असते. घटनेचा टर्निंग पॉइंट म्हणजे दीक्षित रवीला सांगतात की ही फक्त इतिहासाची गोष्ट नाही, हा एक वारसा आहे जो योग्य व्यक्तीने शोधून काढलेला आहे. रवीला यात प्रचंड कुतूहल वाटते आणि तो ताम्रपटातील कोडे उलगडण्यास सुरुवात करतो. त्यावेळी एक गूढ सावली त्याचा पाठलाग करताना त्याला दिसते. कोणीतरी या रहस्याच्या मागे आहे. त्याचा प्रथम संकेत म्हणजे रवीला त्या ताम्रपटातून एक ओळ मिळते जिथे सूर्य मावळतो पण प्रकाश कायम राहतो. ही ओळ त्याला पश्चिम महाराष्ट्रातील एका जुना किल्ला आणि सूर्य मंदिराकडे घेऊन जाते. तो आपल्या मैत्रीण आणि संशोधक मायरा म्हणजे सई ताम्हणकर सोबत तिथे जाण्याचा निर्णय घेतो. शेवटचा सीन म्हणजे रवी आणि मायरा या ठिकाणी पोहोचतात. तेथे मंदिराच्या भिंतीवर कोरलेली एक प्रतिमा दिसते. ती शिलेदार योद्धाची आहे, पण त्या प्रतिमेत लपलेले चिन्ह ताम्रपटातील चिन्हांशी जुळते. तेवढ्यात दूरवरून कुणीतरी त्यांच्याकडे नजर ठेवून असतं. कॅमेरा झूम आउट होतो आणि स्क्रीनवर लिहिलं जातं द सिक्रेट बिगिन्स. इथली मुख्य पात्रे म्हणजे डॉक्टर रवी देशमुख, इतिहासकार किंवा खजिन्याचा शोधकर्ताही आपण म्हणू शकतो. जज दीक्षित, रहस्य सांगणारा सूत्रधार. मायरा म्हणजे सई ताम्हणकर, पुरातत्व अभ्यासक रवीची साथीदार. अननोन शॅडो मॅन म्हणजे रहस्यमय व्यक्ती विरोधक. याचा थीम किंवा संदेश आपण म्हणू शकतो. इतिहास म्हणजे फक्त भूतकाळ नाही, तर तो एक वारसा आहे. प्रत्येक दंतकथेच्या मागे काहीतरी सत्य दडलेलेच असते. ज्ञान आणि लोभ यांच्यातील संघर्षाची सुरुवात होते. छान. तर इथे आहे द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स भाग 2 द हिडन पाथ म्हणजे गुप्त मार्ग. भाग 1 च्या शेवटी रवी आणि मायरा मंदिरात शिलेदार योद्धाची प्रतिमा आणि गूढ चिन्ह शोधतात. भाग 2 ची सुरुवात तिथूनच होते. दोघे त्या चिन्हाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मायरा लक्षात आणते की त्या भिंतीवरील नकाशासारखा कोरीव रेषांमध्ये एक मार्ग लपलेला आहे. तो मार्ग म्हणजे गुप्त मार्ग म्हणजे हिडन पाथ. इतिहासाचे संकेत. रवी त्या रेषांचे फोटो घेतो आणि रात्री ताम्रपटाशी तुलना करतो. त्याला समजते की हे संकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका गुप्त तळाशी म्हणजे सिक्रेट बेसशी संबंधित आहेत. म्हणजेच हा खजिना फक्त संपत्ती नसून एक राज्य गुप्त मिशनचे दस्तऐवज असू शकतात.
यातलं नवीन संकट त्यात उभं असतं ते म्हणजे दुसऱ्या बाजूला एक गूढगट, अननोन ऑर्गनायझेशन. रवीच्या हालचालींवर लक्ष ठेवत असतो त्यांचा नेता अश्विन राणा, जे नवीन पात्र आपण त्याला म्हणू शकतो. आपल्याला खजिना नाही पण त्यातलं ज्ञान हवंय जे शिलेदारांनी लपून ठेवलेलं आहे. त्या गटातील एक सदस्य मंदिरात जाऊन काही पुरावे नष्ट करतो. रवी आणि मायरा दुसऱ्या दिवशी परततात तेव्हा त्यांना मंदिर उद्ध्वस्त अवस्थेत दिसतं. गुप्त नकाशा. तथापि मंदिराच्या आतल्या भागात त्यांना एक गुप्त खोली सापडते. भिंतीत कोरलेली चिन्ह उलगडल्यावर एक दगडी तुकडा हलतो आणि आतून एक लाकडी नकाशा पेटी बाहेर येते. त्या पेटीत एक पातळ चांबड्याचा तुकडा असतो ज्यावर सूर्य आणि किल्ल्यांची आकृती असते. रवी म्हणतो, ही आकृती म्हणजेच खजिन्याचा पहिला नकाशा, पण याचा अर्थ फक्त शिलेदारांच्या वंशजांनाच कळू शकतो. याची थरारक शेवट म्हणजे त्या रात्री रवी आणि मायरा गावातील एका जुना वाड्यात थांबतात. अचानक वीज राहते आणि बाहेर पाऊस सुरू होतो. मायरा झोपलेली असते. रवी नकाशा पाहत असतो. अचानक खिडकी बाहेर एक सावली दिसते. तो बाहेर धावतो आणि अंधारात कोणीतरी त्याच्यावर हल्ला करतो. रवी जमिनीवर पडतो आणि ती सावली नकाशा घेऊन पडून जाते. कॅमेरा हळूहळू फेड होतो आणि आवाज येतो, खरा खेळ आता सुरू होतो. भाग 3, द लॉस्ट ऑफ फोर्ट, हरवलेला किल्ला. दुसऱ्या भागात रवीच्या हातातून खजिन्याचा नकाशा चोरीला जातो. भाग 3 ची सुरुवात याच थरारक दृश्यानंतर होते. रवी राग आणि गोंधळात असतो. मायरा त्याला शांत करते आणि म्हणते, जर कोणीतरी हा नकाशा चोरला असेल तर त्याचंही उद्दिष्ट आपल्यासारखंच आहे, पण कदाचित हेतू वेगळा असू शकतो. आता हरवलेला किल्ला याचा नवा शोध सुरू होतो. मायरा तिच्या संशोधनातून शोधते की नकाशावर दाखवलेला सूर्य आणि रेषांचा नमुना रायगड किल्ल्याच्या पश्चिम भागाशी जोडतो. रवीला आठवतं की त्या भागात एक गुप्त बुरुज आहे ज्याचा उल्लेख शिलेदारांच्या दैनंदिन पत्रांमध्ये सापडतो. तो बुरुज आता उद्ध्वस्त आहे आणि लोक त्याला हरवलेला किल्ला म्हणजे द लॉस्ट फोर्ट असं म्हणून ओळखतात. दोघे तिथे जाण्याचा निर्णय घेतात. आता त्यांना सापडतं एक गुप्त प्रवेशद्वार. रायगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर त्यांना एक वृद्ध गावकऱ्यांकडून कळतं की शिवकाळात या डोंगरात एक बोगदा होता, त्यातून केवळ शिलेदारच जाऊ शकत होते. रवीला त्या वाक्यातून एक संकेत मिळतो. तो किल्ल्याच्या तळाशी असलेल्या गुहेचा शोध घेतो आणि तिथे एका दगडी भिंतीवर शिलेदारांचं प्रतीक चिन्ह सापडवतो. त्यावर हात ठेवताच भिंतीचा एक भाग मागे सरकतो आणि एक अरुंद गुप्त मार्ग उघडतो. आता इथे आहे संघर्ष आणि थरार. दोघे आत जातात. गुहेच्या भिंतीवर जुन्या मराठी अक्षरात कोरीव लेख दिसतात. कर्तव्य म्हणजेच खरा खजिना. ते पुढे जातात आणि एका दालनात पोहोचतात. तिथे शिलेदारांच्या लोखंडी शिरस्त्राण आणि तलवार ठेवलेली असते. रवी त्यावर हात ठेवतो आणि मायराला लक्षात येतं की भिंतीवर कोरलेला दुसरा नकाशा प्रकाशात दिसतो. तो म्हणजे खजिन्याचा दुसऱ्या टप्प्याचा मार्ग. पण तेवढ्यात बाहेरून गोळीबाराचा आवाज येतो. रवी आणि मायरा अडकतात. त्यांना कळतं की अश्विन राणा आणि त्याची टीम इथे पोहोचलेली आहे. यातला शेवटचा सीन म्हणजे अंधारात दोघे गुहेत लपून बसतात. राणा ओरडतो, रवी, तू जे शोधलंस ते तुझं नाही, शिलेदारांचा वारसा आमच्या रक्तात आहे. राणा भिंतीवर हात ठेवतो आणि गुहेचा दुसरा भाग उघडतो. एक तेजस्वी प्रकाश पडतो. आत एक प्राचीन पेटी दिसते. कॅमेरा झूम इन आणि एपिसोड संपतो. आता पाहूया द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स भाग 4, द कोड. या भागाचा सविस्तर. भाग 3 च्या शेवटी हरवलेल्या किल्ल्यात रवी आणि मायरा यांना एक प्राचीन पेटी दिसते. भाग 4 ची सुरुवात तिथूनच होते. राणा आणि त्यांचे साथीदार बाहेर थांबलेले असतात आणि रवी त्याच्या पेटीकडे हळूहळू हात पुढे करतो. पेटी उघडल्यावर त्यात एक सोन्याच्या नाण्यांसोबत एक लाकडी सिलेंडर असते ज्यावर कोरलेले असते, केवळ सत्याचं हृदय उघडू शकेल हा दरवाजा. रवीला लगेच समजतं की हा काही साधी वस्तू नाही. हा म्हणजे एक कोड डिव्हाइस म्हणजे कोड सिलेंडर आहे जो पुढचा मार्ग उघडतो. आता कोडचे रहस्य असेल की त्या सिलेंडर मध्ये 3 फिरणारे रिंग असतात. प्रत्येकावर मराठी, संस्कृत आणि प्रतीक चिन्हे असतात. मायरा सांगते, हे अक्षरांचा खेळ आहे, पण प्रत्येक अक्षर एखाद्या स्थळाशी जोडलेला आहे. रवी त्या चिन्हांचा अभ्यास करतो आणि लक्षात घेतो की त्यातले 3 शब्द आहेत, सूर्य, जल आणि धर्म. हे 3 घटक महाराष्ट्रातील 3 वेगवेगळ्या स्थळांचे संकेत आहेत. एक, सूर्य म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील सूर्यस्तंभ. दुसरं, जल म्हणजे भीमाशंकर नदी. तिसरं, धर्म म्हणजे नाशिकचं त्र्यंबकेश्वर.
त्यांना आता समजतं की खजिना या 3 ठिकाणांशी जोडलेला आहे, पण कोणता खरं ठिकाण हे कोड उघडल्याशिवाय कळणार नाही. पाठलाग सुरू होतो आणि धोकाही वाढतो. तेवढ्यात राणा आणि त्याची टीम पुढे घुसतात. गोळीबार सुरू होतो. रवी आणि मायरा कोड सिलेंडर घेऊन एका गुप्त बाहेरच्या मार्गाने पळतात. ते गुहेतून बाहेर पडतात, पण राणाच्या हाताखालचा एक व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असतो. मायरा गाडी चालवत असते आणि रवी मागे बसून कोड उलगडत असतो. तणावपूर्व पार्श्वसंगीत सुरू होतं. जर कोड चुकीचा उघडला तर सर्व काही संपेल. मग काय, कोड उलगडतो. रवी शेवटी 3 रिंग एका विशिष्ट पद्धतीने फिरवतो. तेवढ्याच सिलेंडर मधून एक छोट्याशा धातूचा नकाशा बाहेर येतो. त्यावर केवळ शब्द कोरलेला असतो, प्रतापगड. मायरा म्हणते, खजिन्याचं शेवटचं रहस्य प्रतापगडात आहे. याच्या थरारक शेवट म्हणजे तेवढ्यात त्यांच्या गाडीवर गोळीबार सुरू होतो. रवी सिलेंडर मायराकडे देतो आणि म्हणतो, हे जप, शिलेदारांचा वारसा यातच आहे. गाडी उलटते. दृश्य काळं पडतं. पुढच्या क्षणी मायरा एकटीच जागी होते, गायब आहे. कॅमेरा झूम आउट होतो आणि दिसते राणा प्रतापगडाकडे निघालेला आहे. स्क्रीनवर टेक्स्ट येतो, नेक्स्ट एपिसोड द बेट्रायल, म्हणजे विश्वासघात. यातली मुख्य भाग मालिकेतील सर्वात भावनिक आणि धक्कादायक टर्निंग पॉइंट आहे. विश्वासघात. कारमध्ये रवी आणि मायरा गाडी अपघातात सापडतात. भाग 5 सुरू होतो. मायरा एका अनोळखी ठिकाणी डोळे उघडते. भोवती जुन्या काळातील तोफा, भग्न भिंती आणि एकच आवाजात, प्रतापगडात स्वागत आहे. तो आवाज राणाचा असतो. राणा हसतो आणि म्हणतो, इतिहास माझा होणार. मायरा, तू फक्त साक्षीदार राहशील. मायरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण राणाकडे आता एक नवीन साथीदार असतो, रवी स्वतः. विश्वासघात उलगडणं. रवी जिवंत आहे पण बदललेला दिसतो. तो मायराकडे न पाहता म्हणतो, मला सत्य मिळवायचं आहे. कोणाचंही बलिदान लागलं तरी चालेल. मायरा हादरते. ती ओरडते, रवी, तू असं का केलंस? राणा हसतो, शिलेदारांचा कोड मी नव्हे, तुझ्या मित्रानेच मला दिला. रवीने खरोखर कोडची प्रत राणाला दिलेली असते, पण कारण काहीतरी वेगळं असतं. रवीचा मनोसंघर्ष. थोड्याच वेळात समजते की रवी राणासोबत दुहेरी खेळ खेळत आहे. याचा उद्देश राणाचा खरा हेतू समजून घेऊन खजिन्याचं रक्षण करणं. पण त्याचं नाटक खूप पुढे जातं आणि मायरा त्याच्यावरचा विश्वास गमावते. एका संवादात मायरा म्हणते, तू सत्यासाठी लढलास पण विश्वास हरवलास. प्रतापगडाचं रहस्य. राणा, रवी आणि मायरा प्रतापगडाच्या तळघरात पोहोचतात. तिथे एक विशाल दगडी दरवाजा असतो, ज्यावर शिलेदार प्रतीक कोरलेलं असतं, सन्मान, सत्य आणि बलिदानाचं. दरवाजा उघडण्यासाठी 3 रक्तांच्या थेंबांची किंमत मागितलेली असते. राणा निर्दयपणे एका साथीदाराचा बळी देतो आणि दरवाजा हळूहळू उघडतो. यातला अंतिम संघर्ष सुरू होतो. दरवाजाच्या आत सोने, नाणे नाही तर एक प्राचीन दस्तऐवज आणि तलवार असते. शिलेदारांचा करार, द ओथ ऑफ द शिलेदार्स. त्यावर लिहिलेलं असतं, जो लोभाने येईल तो नष्ट होईल, जो श्रद्धेने येईल तो अमर होईल. राणा तलवार उचलतो, तेवढ्यात गुहा हलते आणि दगड कोसळू लागतात. रवी मायराला वाचवतो, पण स्वतः दाबून जातो. भावनिक शेवट म्हणजे मायरा एक बसलेली असते, तिच्या हातात रवीने दिलेला शिलेदार चिन्ह असतो. ती म्हणते, खरा शिलेदार गेला पण त्याचं सत्य अमर राहील. कॅमेरा हळूहळू झूम आउट होतो आणि गुहेच्या आत एक हलकं प्रकाशझोत दिसतो. रवी खरंच गेला का की अजून जिवंत आहे? स्क्रीनवर टेक्स्ट येतो, नेक्स्ट एपिसोड द लेगसी बिगिन्स, वारसा सुरू होतो. मुख्य पात्रे. भाग 5. या भागात कथा नव्या पिढीकडे वळते आणि रवीच्या भूतकाळाचं रहस्य पूर्ण उलगडतं. आता आली मालिकेची सर्वात रोमांचक आणि भावनिक पुढील कडी. द सिक्रेट गडातील गुहा कोसळल्यानंतर सर्वांना वाटतं की रवी मरण पावलेला आहे. मायरा आता पुण्यात परतते आणि रवीचं शिलेदार चिन्ह आपल्या जवळ ठेवते. ती एक संशोधन संस्था म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर हिस्टॉरिकल ट्रूथ सुरू करते, रवीचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी. रवीचं रहस्य. काही महिन्यांनंतर मायरा त्या गुहेच्या छायाचित्राचा अभ्यास करत असते. तिला एका फोटोमध्ये रवीचा हात ठसा दगडावर कोरलेला दिसतो. त्या ठशाखाली एक शिलालेख असतो, वारसा संपत नाही तर तो पुढे जातो. मायरा समजते की रवी जिवंत असावा किंवा कोणीतरी त्याचा वारस तयार करत असावा. नवी पिढी सुरू होते, जी एक तरुण संशोधकाला भेटते, आर्यन देशमुख, एक उत्साही इतिहास विद्यार्थी जो म्हणतो की मी माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण करायला आलोय. आर्यनच्या हातावर तीच शिलेदाराची खूण असते जी रवीच्या हातावर होती. मायरा हादरते. आर्यन म्हणजे रवीचा नातू. वारशांचं मिशन सुरू होतं. आर्यन आणि मायरा मिळून शिलेदार करार, द ओथ ऑफ द शिलेदार्स, याचा अर्थ उलगडतात. त्यात लिहिलेलं असतं, प्रत्येक शतकात एक शिलेदार पुन्हा जन्म घेतो.
सत्याचं रक्षण करण्यासाठी. ते पुढे एक नवं मिशन सुरू करतात, द ऑर्डर ऑफ द शिलेदास, एक गुप्त संघटना जी भारतातील हरवलेला इतिहास पुरावे जपते. यात त्यांचा नवा शत्रू सुरू होतो. राणा जिवंत नसतो, पण त्याच्या संस्थेतील लोक असतात. प्रोजेक्ट फोनिक्स नावाने पुन्हा सक्रिय झालेले असतात. त्यांचा उद्देश शिलेदारांच्या वारशाचं विकृतीकरण करून इतिहासात आपली सत्ता बसवणे. आर्यन म्हणतो, हा फक्त इतिहास नाही, हा आपल्या ओळखीचा प्रश्न आहे. शेवटचा थरार. भागाच्या शेवटी मायरा आणि आर्यन सिंहगड किल्ल्यावर पोहोचतात. तिथे त्यांना एक कोरीव दरवाजा दिसतो. त्या दरवाजावर एक वाक्य कोरलेलं असतं, द शील्ड अवेट्स इट्स हर. ढाल आपल्या वारसाची वाट पाहते. आर्यन हात ठेवतो आणि दरवाजा हळूहळू उघडतो. एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडतो आणि स्क्रीन काळी होते. पण ती नाही, तो सत्याची जबाबदारी आहे. इतिहास कधीच मरत नाही, तो पुढच्या हातात पुन्हा जागतो. ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं स्मरणच आपली शक्ती आहे. तर असंच अजून काहीतरी इंटरेस्टिंग ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. धन्यवाद.